मेघदूत भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू मूर्तिमंत भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. लग्न कुणाशी करायचंय कसं करायचंय हे मी ठरवीन आणि जोपर्यंत माझ्या निर्णयावर मी येणार नाही तोपर्यंत मी बाबांशी बोलणार नाही म्हणजे नाही. कसलं सत्य? प्रेमाचं. कारण मैत्रिणी आता तुझ्या सर्वांगावर मन बुद्धी काया वाचा सगळ्यावर ताबा घेतलाय. का पोट नसतं मावाल्यांना? गर्दान नसतं. मला वाईट मार्गाने दमडी सुद्धा नकोय. आपल्या घरातली सून जिला आपण गृहलक्ष्मीचा दर्जा देतो तिचा असा अपमान करणं लांछन लावून विटंबना करणं हे योग्य नाही. तू चुकलाय समा. वयात आलेल्या उपवर मुलीसाठी 4 स्थळं शोधून आणले म्हणून गुन्हा केलाय का मी असं तुला वाटतं? तशी वेळ अजून आलेली नाही. एकतर माझी मतं तुझ्या आईला पटत नाही म्हणून ती सारखी सतत डागण्यात येत असते मला. हो ना, मग त्यापेक्षा मीच आतमध्ये जाते. नाहीतरी तुम्ही हा विषय संपवणारच नाही. कसं संपवणार? कसं संपवणार? की तुला पटत नाही म्हणून मी एखाद्या निर्जीव फर्निचर सारखा घरात पडून राहू? बघा ॲटिट्यूड बघा तुमच्या मातोश्रींचा. बाबा मला काय वाटतं ताईला थोडा वेळ मिळावा बाबा. तिला वेळ हवा आणि तुम्ही वेळेच्या पुढे धावता. काय रे, कुठे जातोस? कुठे तू रात्रभर घराच्या बाहेर असतो? जातोस कुठे तू? हा काय नाही, आम्ही पण आयुष्य घालवलं या लाईन मध्ये, पण असं रात्र घराच्या बाहेर गायब राहिलेलो नाही कधी. हे जे तुझं वागणं आहे ना त्यामुळे त्रास होतो मैत्रीला, त्यामुळे ती अशी विचित्र वागतेस. कुठे जातोस कुठे तू? हा कुठून आणला पैसा? हे बघा बाबा मला अजिबात. प्रकाश, मला वाद घालायचा नाही असंच ना? कारण मी स्पष्ट विचारतोय आणि तुझ्याकडे त्याची उत्तरं नाहीये. आणि मला सांग कोणाकडून आणतो पैसा तू? कोण आहे हा फायनान्सर? फायनान्सरचं नाव काय? प्रकाश हे जे तू वागतोयस ना हे चुकीचं वागतोयस. ह्याच्यात कुठेतरी काळबेर आहे. अरे काही सांगणार आहेस का? हे असं श्वास घुसमटल्यासारखं वागतोस ना तू? अरे काही सांगणार आहेस की नाही? तुम्ही सगळे शहाणे आहात या घरात. मीच फक्त एकटा वेडा आहे. हॅलो. हा नमस्कार साहेब. आवाज ओळखलाच नसणार कारण पहिल्यांदाच बोलतोय ना आपण. कामाचं बोलूया. मी लेबर कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार. प्रस्तावना काय देताय? बोला. सांगाय जड जात या पर कामगारांचं खिस्स हलकं झाल्यामुळं त्यासने कामावर यायला जड जात या. काय? हा काम बंद ठेवल्या बेजार पर्याय नाही. हा उपाशी पोटी कामगार किती काम करणार? पैसे घ्यायला येऊ? ए तुझी हिंमत.
तुझी हिंमत कशी झाली रे? अहो हिमतीवरच खेळतो म्या. पैसे नाही मिळालं तर कामगार काम करणार नाही. ए खूप भारी पडेल ना तुला, सांगून ठेवतोय. तू मला कसं काय फोन करतोय? तुझी हिंमतच कशी झाली? पैसे शट अप, जस्ट शट अप, ओके? तू मला फोन करायचा नाही, कळलं ना? हॅलो, ए बोल ना. हॅलो, हॅलो, मी ॲडव्होकेट बोडस बोलतोय. अहो नाही, तुमचं अजून काही बोलणं झालेलं नाही. अहो माझ्या लक्षात आहे, पण मी बोलीन सरांशी. केव्हा? केव्हा ते असं सांगता येणार नाही. सरांचा मूड बघून बोलायला लागेल. अहो हे बघा, तुम्हाला घाई आहे म्हणून सर्व कामं बाजूला ठेवून सर तुमच्या कामाच्या पाठीमागे धावणार नाहीत. मी बोलतो सरांशी आणि करतो तुम्हाला फोन. ओके? हा बोडे साहेब, महत्वाचा फोन होता की काय? हां, नवीन केस होती, पण सरांचा मूड बघून बोलायला पाहिजे ना. सध्या तर अजिबात बोलू नका बघा तुम्ही. हा, साहेबांचं डोसके एकदम हॉट आहे. असं झालंय तरी काय? आता ते परमेश्वराला माहिती हो. कालपासून तर मला बेवारशी कुत्र्याप्रमाणे हाडहाड करतायत सारखं. सरांचा हा मूड ह्याच्या आधी कधी बघितला नाही. काय बोलावं तेच कळेन असं झालंय हो मला. मैत्रीताईचाही काही फोन नाही, बोलणं नाही. मी काम करा ना, तुम्हीच लावा की मैत्रीताईंना फोन लावा तुम्ही. ताबडतोब लावा. मी लावू? हो, लावा म्हणजे काय? लावा. बर, तू म्हणतोस. लागला का? लागा. हा, चला. हॅलो, कोण? अगं असं काय करतेस मैत्री? माझा नंबर सेव्ह नाही आहे तुझ्याकडे. काही काम आहे का? काम? काम नाही म्हणजे. मग कशाला फोन केला? आणि काय हो, तुमचे साहेब ते कामाचे आणि बाकी सगळे काय रिकाम टेकडे बसलेत? अगं मी असं बोललो का? नाही नाही नाही, म्हणू सुद्धा नका. माणूस जर मेहनत करायला तयार असेल ना, तर शहरात भरपूर काम आहेत. माणसाची किंमतच नाहीये तिथे कोण कशाला काम करेल? काय झालं मैत्री? तुझा आज मूड ठीक दिसत नाहीये का? मूड काय फक्त तुमच्या सरांचाच खराब असतो? बाकीची माणसं काय बिनमनाची दगड आहेत? कमाल झाली. इकडे सरांचा मूड ठीक नाहीये, तिकडे तू चिडलेली. तुम्ही सर 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 काय करताय हो? हा, काय सर सर करताय? तुम्ही मला सरांबद्दल सांगायला फोन केलेला आहे का? हो, म्हणजे सर जाम संतापलेत. हो का? मग चांगल्या 2-4 थंड पाण्याच्या बादल्या घ्या आणि ओता त्यांच्या डोक्यावर. 24 तास 12 महिने हा माणूस संतापलेला असतो. काय होतं काय त्यांना? मला काहीही देणं घेणं नाहीये. फोन ठेवा. हो बोडस, हवा गेलेल्या भोग्यात काय मान लटकून उभे आहात? काय नाही, मैत्री पण जाम वैतागली आहे. अगदी सरांसारखीच बोलत होती. मला बी काही कळे नसं झाले. एक काम करायचं का बोडस? काय? आपण आपल्या नट सम्राटांना फोन लावूया. ना मला फोन दे इकडे, मीच लावतो बघा. दिग्या, काय दिगंबर पंत, कसे आहात आपण? अरे काय मित्र काय, अहो इथं पिस गेलेल्या कोंबडीगात हाल झालेत आमचे. का? तुमचे वकील साहेब फार भडकलेत वाटतं. अहो, भडकले नाही, वणवा लागला इथे वणवा. अहो जेवत नाहीत, खात नाही, काही नाही हो, नुसती चिडचिड चिडचिड संताप चाललाय बघा नुसता. मी काय म्हणतोय नट सम्राट, अहो एक राऊंड अप मारून जा आणि एक चक्कर मारा फक्त इकडे. हा अरे आज बरं बरं ठीक आहे, चल मी येतो. चल वय वय बरं ठेव. हा ठेव, मी येतो. अरे हो बाबा, नक्की येतो. चल. हा
येत आहेत नट सम्राट येत आहेत. मग काय घोळे समजा कळेल आपल्याला. काय भाषा, कसला विचार करतेस? भाषा भाषा हा काय केवढी दचकलीस? कसला विचार करतेस? नाही फारसं काही नाही असंच. कमाल आहे. सांगायचं नसेल तर नको सांगूस. का सांगायचं मी? हा कशासाठी सांगायचं? कामाव्यतिरिक्त माझ्या मनात दुसरे कुठले विचार येऊ शकत नाही का? का नाही? व्हाय नॉट? त्याचा माझ्या कामावर काही परिणाम होत नाहीये ना? की तुम्हालाही असंच म्हणायचं आहे की मी काही विचार न करता काम करते, काही विचार न करता बोलते? अगं मी कुठं काय बोललो? आणि तुला एवढं चिडायला काय झालं? मी सांगते. अरे मैत्री बरोबर काहीतरी चर्चा झाली असणार. काय? कशाबद्दल? पुरू सरांबद्दल. माझी दी आहे ना त्या पुरू सरांना देव मानते, देव. आपण कोणी त्यांच्याबद्दल काही बोललं ना की दी जाम वैतागणार. कुणावर ना एवढा आंधळ्यासारखा असा विश्वास करू नये, कारण विश्वासाला तडा गेला ना की खूप त्रास होतो. अगं पण मैत्रीचा विश्वास तिच्या सरांवर असणारच ना. तुझा विश्वास नाही केदारवर? हो आहे ना, पण आंधळा विश्वास नाही. विक्रम खंडागळे रजियाच्या केसमध्ये 100% अडकणार असं चित्र स्पष्ट असताना अचानक अशी चक्र फिरतात काय? तो फारुख सापडतो काय? तो सलीम कोर्टात येऊन साक्ष देतो काय? हे सगळं असं मॅनेज केल्यासारखं नाही वाटत? तसं कसं म्हणता येईल? आपल्याकडे पुरावा आहे का? पुरावा म्हणजे काही अघटित घडत असलं तरी आपण काही बोलूच नाही का? आपण साधी प्रतिक्रियाही देऊ नये का? नाही, कारण आपण मीडियाची माणसं आहोत. अंदाज म्हणून कुठलंही विधान आपण करायचं नाही. मान्य आहे, फारुख पोलिसाच्या तावडीत सापडणं, विक्रमची सुटका होणं हे अतिशय कमी वेळेत झालं. पण याचा अर्थ असा नाहीये की आपण एका प्रतिष्ठित वकिलाच्या योग्यतेवर संशय घ्यावा. मला नाही वाटत, कारण मुळातच विक्रम खंडागळे आणि त्याचा बाप हे काही साधी सरळ आयुष्य जगणारी माणसं नाहीये. शक्य आहे की विक्रमच्या बापाने पैसा फेकला असेल. मला वाटतं भाषा, आपण रजिया केसचा विषय विसरावा, कारण न्यायालयाच्या निर्णयानंतर जर तरला काहीही अर्थ नाहीये. का? मला हे कळत नाही की हाय कोर्टानंतर सुप्रीम कोर्ट नाहीये का? भाषा, तुला नेमका कशाचा त्रास होतो? विक्रम निर्दोष मुक्त झाला याचा, की पुरू सरांनी त्याला सोडवलं याचा? मला कल्पना आहे, भाषाला ना मुळात पुरू सरांबद्दल आदरच नाही, आणि त्यातून मैत्री त्यांची असिस्टंट. त्याही पेक्षा दी हिरो मानते त्यांना. या असल्या उद्धट आणि गर्विष्ठ माणसाला दी आपला आयडियल कसा मानू शकते हेच मला कळत नाही. अगं पण तू ताईच्या कामात लक्ष देतेसच कशाला? कारण दीचा पुरू सरांनी अपमान केलाय, आणि तरीही दी अजूनही वाट पाहते की पुरू सर तिला केव्हा तरी बोलवतील. मी दीला विरोध करणार, कारण पुरू सरांना तिच्या बुद्धीची, तिच्या मेहनतीची जराही किंमत नाहीये. आणि या गोष्टीचा मला प्रचंड राग येतो. हे 3,40,000 60,000 व्याजाचे कापून घेतलेत मी. अंजली, एवढी मोठी रक्कम उचलतेस तू, तुला खात्री आहे गुंतवलेला पैसा परत मिळेल याची? तुला काय वाटतं
मी तुझे पैसे बुडवीन? माझा पैसा मी असा सहजासहजी कोणाला पचू देत नाही अंजली. आणि तो वसूल करण्याची धमक आहे ना अंगात, म्हणून पैसे देतो मी. डोंट वरी, मी उचललेल्या पैशाच्या 5 पट पैसा कमवीन याची खात्री आहे मला. आताच मी तानाजीकडून नारळाच्या, काजूच्या आणि आंब्याच्या बागा विकत घेतल्या. आणि आफ्टर ऑल काजू आणि आंब्याला एक्सपोर्टमध्ये जास्त किंमत आहे. मी माझा बिझनेस सक्सेसफुल करून दाखवीनच. जरा घुशातच दिसतेस आज. काय सांगू तुला, माझा नवरा आणि माझा सासरा डोकं फिरवलं त्यांनी माझं. माझा नवरा आहे ना इतक्या जुनाट विचारायचा आहे ना, खरंच घुसमटायला होतं ना. फारच रागवलीस बाबा आज तू. रागवू नये तर काय करू? अरे नवरा त्यांनी तर मला व्यभिचारिणी म्हणून ठरवून टाकलंय. त्यांनी माझ्यावर आरोप केलाय की माझे परपुरुषाबरोबर संबंध आहेत म्हणून. म्हणजे मारहाण वगैरे करतो का काय तुला? तो काय मारेल, हिम्मत त्याची. पण मानसिक त्रास खूप होतो रे. शांत हो अंजली, शांत हो. किती रागवशील? राहुल, राहुल प्लीज. हॅलो, ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर बोलतोय. कोण? मग मला डायरेक्ट मोबाईलवर फोन का करताय? नाही, तुम्ही कोणी असा हो, माझ्यावर दबाव म्हणून माझ्याकडनं काम करून घेण्याचा प्रयत्न करू नका. मी माझ्या बापाचे ऐकत नाही. मी एक असिस्टंट ठेवलाय मिस्टर बोडस, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. मला डायरेक्ट मोबाईलवरती फोन करायचा नाही. काय केस? नाही, मी आता कुठल्याही केस संदर्भात काही बोलू शकत नाही. किती बोलताय? तुम्हाला कळताय का? तुम्ही मला त्रास देताय. फोन ठेवा आता. अरे पण मी का वैतागतोय? काय झालंय मला? का मला वाटायला लागले की मी एकटा पडलोय? एकटा. मला ओढ तर वाटत नाहीये कोणाच्या भेटीची. नाही, काहीतरीच काय. पण मग ही अस्वस्थता का जाणवते मला? का? मैत्री, मला ना उगाच असं वाटायला लागलंय की तुझ्यासाठी स्थळ बघून मी तुम्हा सर्वांचा अक्षम्य असा अपराध केला आहे. हे बघा प्लीज, तुम्ही गुन्हा, अपराध असे मोठमोठे शब्द वापरू नका. त्यामुळे ना घरात काहीतरी विचित्र घडल्यासारखं वाटतं. अगं घडलंच आहे ना तसं. ती मैत्री बघ रागावून बसली आहे. याचा अर्थ काय? बाबा प्लीज. बाबा, मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. पैसा, श्रीमंती, फक्त हे सगळं बघून अंधळ्यासारखं मला कुणाशीही लग्न करायचं नाहीये. अंधळ्यासारखं म्हणजे तुला नेमकं म्हणायचंय काय? अंधळ्यासारखे मिळतील ते मुलांचे फोटो उचलून आणलेत का मी तुला दाखवायला? अहो पण तुम्ही फोटो आणलेच कशाला? आपल्यात ह्या विषयावर कधीही डिस्कशन झालेलं नाहीये बाबा. अगं पण मला तुझ्या रागवण्याचं कारणच कळत नाही. बाबा, मी रागवत नाहीये, पण मला असं स्वतःचं प्रदर्शन करून घ्यायचं नाहीये. 4-5 मुलं मला बघायला येतील, मी त्यांच्यासमोर कांदे पोहे नेऊन देईन. बाबा प्लीज, मला हे सगळं करायचं नाहीये. नको करूस. त्या मुलांना काही कमी स्थळ आलेली नाहीये. येऊ दे ना, मी त्यांच्याबद्दल बोलतच नाहीये. मी माझं सांगते. बाबा प्लीज, माझ्या लग्नाचा विषय आता इथे आपण बंद करूया. अगं 24 तासात भागवत गुरुजींना मला होकार किंवा नकार कळवायचा आहे. अहो काही वेडबीड लागलाय का? 24 तासात कळवायला हवं.
मुलीच्या मनाचा तिच्या भावनांचा विचारही करायला नको. मी काय जबरदस्ती करतोय का? पण तसं दिसतंय ना. 24 तासात कधी कुणी लग्नाचा निर्णय घेतलाय? अगं 24 तासात लग्न लावून देत नाहीयेत भागवत गुरुजी. त्यांना फक्त पसंती कळवायची आहे. बाबा प्लीज, माझ्यासाठी ते शक्य नाही. आणि इतक्या घाईत एवढा मोठा निर्णय तर मी अजिबात घेऊ शकत नाही. ग मैत्री, मुलांचा क्लास बघ. डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिवाय इंग्लंड अमेरिकेत सेटल आहेत सगळे. असू द्या ना. इंग्लंड, अमेरिका, लंडन, बाबा मला याची अजिबात क्रेज नाहीये. आपला देश महान आहे, मला खूप आवडतो. कळलं. काय हवं ते करा. बाबा प्लीज, काय हवं ते कर असं म्हणू नका बाबा. मला समजून घेण्याचा प्रयत्न तर करा.